गुड आफ्टरनून मुलांना. गुड गुड मॉर्निंग. आज आपण पुढचं जे आपल्याला शिकवलेलं काल आपण शिकलो त्याचे पुढचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर काल आपलं जे झाले होते सम्स ते मला होते आपण ब्रिक्सचं सॉल्व केलं होतं का? ब्रिक्सचं ब्रिक्स पर्यंत आपलं झालं होतं आणि नंतर हे पण झालं होतं का? क्वेश्चन हे पण झालं म्हणजे आपलं आता सिलेंडर चालू आहे. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा सरफेस एरिया आपण बघूया. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर असं आपलं टॉपिक आहे. आता सिलेंडर जो बनतो की नाही, तो सिलेंडर जो असतो की नाही तो असा शेपचा मी तुम्हाला दाखवेल. हा सिलेंडर आहे म्हणजे हा आकार सिलेंडरचा आहे. आपण गॅस सिलेंडर म्हणजे सिलेंडर जो आहे तो आपल्याला असं वाटतं की गॅसचा सिलेंडर तो फक्त, तर तो सिलेंडर जो आहे त्याला आपण बोलतो सिलेंडर, त्याचा आकारामुळे त्याला आपण तसं बोलतो. तसं सिलेंडर एक शेप आहे, 3D शेप आहे, तर अशा प्रकारचा असतो. तर तो 3D शेप जो आहे तो कसा असतो की त्याला टोटल 3 सर्फेसेस असतात. म्हणजे आपण एखादा रेक्टँगल घेतला आणि तो रेक्टँगल आपण कसा फोल्ड करून बांधला तर तो जो बनतो तो सिलेंड्रिकल शेप बनतो. तुम्हाला जसं इथे दिलेलं आहे बघ, एक पेपर घ्यायचा आणि पेपरला रॅप करायचा. असं पेपर घ्यायचा आणि त्याला असा रॅप केला गुंडाळा की तो जो शेप बनतो की नाही त्याला आपण सिलेंड्रिकल शेप म्हणतो. तर ऍक्च्युअली सिलेंडर जो असतो की नाही त्याचा जो आकार आहे की नाही त्याचे 3 टोटल 3 सर्फेसेस बनलेले सिलेंडर. हा मुलांनो, गुड मॉर्निंग. बरं, म्यूट करा जरा, मग आपण शिकणार आहोत.
बघा आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हा आपला जो धडा आहे तो शिकतोय. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम जो आपला 16वा 16th आपला लेसन आहे. 16th लेसन ज्याचं नाव आहे व्हॉल्यूम. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम मध्ये काल आपण जो क्युबॉइड शेप आहे 3D शेप बद्दल आपण इथे शिकतोय. 3D म्हणजे ज्याला व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये आपण काहीतरी ठेवू शकतो. जसं एखादा बॉक्स आहे किंवा अशी डब्बी असते है ना, एखादा बॉक्स असतो तो जो आहे त्यांना 3D शेप्स म्हणायचे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ठेवता येतं. तर हा सिलेंड्रिकल आहे. हे शेप वेगवेगळे आहेत. आता हे दोन्ही पण सिलेंडर शेपचे आहेत. सिलेंड्रिकल शेप आहे हा है ना. क्युबॉइड शेप म्हणजे आपले जे बॉक्स असतात ते क्युबॉइडल शेपचे असतात, जे बॉक्सेस असतात. किंवा आपली वही जी आहे, पुस्तक आहे, तो क्युबॉइड शेप आहे है ना. तर क्युबॉइड आणि क्यूब शेप आपण काल बघितलेला आहे. आज आपण सिलेंडर शेप बघणार आहोत. सिलेंडर आकार 3D शेप आहे. त्यांना आपण 3 डायमेन्शनल शेप्स म्हणतो. 3 डायमेन्शनल फिगर्स म्हणतो. 3 डायमेन्शनल का? कारण याला व्हॉल्यूम पण आहे. फक्त एरिया नाही तर याला व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीतरी ठेवू शकतो. जसं सिलेंड्रिकल शेपच्या आपल्याला खूप साऱ्या वस्तू आपल्या आजूबाजूला दिसतात. जसे वेगवेगळे डब्बे, अशा प्रकारचे कंटेनर असतात. हे बघा अशा डब्या असतात है ना. पावडरचा डब्बा, त्यानंतर स्टीलचे आपल्या घरामध्ये किचनमध्ये डब्बे असतात. टाक्या असतात आपल्याकडे, निळे निळे ड्रम असतात. ते पण सिलेंड्रिकल शेपच आहे. ते पण सिलेंड्रिकल आकाराच्याच वस्तू आहेत. आपल्या घरामधला जो सिलेंडर असतो गॅसचा तो सुद्धा याच आकाराचा आहे. ठीक आहे. तर अशा खूप साऱ्या वस्तू आपल्या आजूबाजूला सिलेंड्रिकल शेपच्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके. तर हा जो सिलेंडर शेप आहे, सिलेंड्रिकल शेप आहे, तो त्याच्याबद्दल आपल्याला थोडं आणखी माहिती घ्यायची आहे. त्याच्याबद्दलचे जे फॉर्म्युलाज आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर हा जो सिलेंड्रिकल शेप, सिलेंडर जो शेप आहे, आकार आहे सिलेंडर, त्याला ऍक्च्युली बघा प्रत्येक आता दिसते वस्तू ही तुम्हाला ही सिलेंडर आहे. म्हणजे आकार त्याचा सिलेंडर आहे. याचा आकार जो आहे हा सिलेंडर आहे. आता हा डब्बा सुद्धा सिलेंड्रिकल शेपचा आहे. तर यांच्या सरफेस मध्ये आता दिसायला तुम्ही बोलाल कसं काय दोन्ही सेम आकार आहे. आकार सिलेंड्रिकलच आहे. कारण हा बघा ना, हा पण तसाच आहे, हा पण तसाच आहे. म्हणजे कसा असतो माहितीये का सिलेंडर, याचा वरचा जो सरफेस आहे हा सरफेस जो आहे तो सर्क्युलर आहे बघा, सर्कल आहे आणि फ्लॅट आहे, सपाट आहे. सपाट आणि सर्क्युलर आणि फ्लॅट आहे हा सरफेस है ना वरचा. तसाच हा जो तळाचा आहे, बेसचा जो आहे सरफेस, हा पण सर्क्युलरच आहे आणि फ्लॅट आहे है ना. सर्क्युलर फ्लॅट हे दोन सरफेस, एक वरचा तो पण सेम सर्क्युलर फ्लॅट आणि तळाचा पण सर्क्युलर सर्कल आहे आणि सपाट आहे, फ्लॅट आहे. आणि एक मधला सरफेस जो आहे हा सरफेस जो आहे मिडल वाला, हा मधला सरफेस जो आहे तो कर्व्ड आहे. कर्व्ड म्हणजे तो फ्लॅट नाहीये, सपाट नाहीये, तो असा कर्व्ड आहे, वक्र भाग आहे है ना. आपण तसाच आहे पावडरचा डब्बा बघा. हा वरचा जो आहे तो सर्कल आहे, तळाचा पण सर्कल आहे आणि जो मधला पार्ट आहे तो कर्व्ड आहे है ना. मग असे जे आकार आहेत याला आपण सिलेंडर म्हणतो. आणि या सिलेंडरला टोटल 3 सरफेसेस असतात. 3 सरफेसचा बनलेला असतो सिलेंडर. 3 सरफेस कोणते आहेत? तर जो वरचा आहे तो तुमचा सर्क्युलर आणि फ्लॅट, म्हणजे हा जो वरचा सरफेस आहे ना, हा जो दिसतो वरचा, हा सरफेस जो आहे हा सर्कल असतो, सर्क्युलर आकाराचा, म्हणजे फ्लॅट सर्क्युलर. आणि तळाचा पण हा पण सर्कलच असतो, हा पण सर्क्युलर पार्टच आहे आणि फ्लॅट असतो. असे 2 सर्कल असतात वरती आणि तळाला. बेसला पण सर्कल आणि वरती पण सर्कलच असतो. आणि दोन्ही सर्कल सेम रेट. ठीक आहे. असा शेप वेगळा असतो. असा आपले जे ग्लास असतात घरामध्ये तो वेगळा, त्याला पण 2 सर्कलच असतात.
पण वरचा सर्कल मोठा असतो आणि तळाचा वेगळा असतो. ग्लास किंवा बकेट, बालदी असते, त्याला आपण सिलेंडर नाही म्हणत, याला वेगळं नाव आहे. हा आकार वेगळा आणि हा आकार वेगळा आहे. कळलं का? हा आकार आणि हा आकार वेगळा का? कारण ह्याच्यामध्ये पण दोन सर्कल आहेत वरती, याच्या पण वरती सर्कलच आहे, इथे पण सर्कल आहे आणि इथे पण सर्कलच आहे. दोन्ही सर्कल जे आहेत ते सेम रेडियसचे नाहीयेत, सारखे नाहीयेत सर्कल, लहान मोठे आहेत. तसा हा जो सिलेंडर शेप आहे, हा शेप जो आहे तो आपल्याला 10वी ला शिकायचा आहे. हा शेप वेगळा आहे आणि आपला जो सिलेंडर शेप आहे तो असा असतो, त्याच्यामध्ये वरती सर्क्युलर पार्ट आणि तळाचा सर्क्युलर पार्ट सेम असतो, सेम सर्कल असतात. आणि मधला जो पार्ट असतो तो कर्व्ड असतो. मिडल पार्ट जो आहे तो कर्व्ड पार्ट असतो. हा जो आहे हा कर्व्ड पार्ट असतो, हा कर्व पार्ट आहे. तो आता दिसताना तुम्हाला सपाट दिसते पेपरवर, पण ऍक्च्युअल वस्तू जर बघायला गेली तर तो वक्र भाग आहे. आता पुस्तकावर, वहीवर आपण नाही दाखवू शकत ना 3D शेप. तर हा जो पार्ट आहे तो कर्व्ड पार्ट आहे. जर वस्तू तुम्ही बघितलं तर हा जो मधला पार्ट आहे हा कर्व पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे इथे दोन फ्लॅट सरफेसेस आहेत, दोन फ्लॅट सरफेसेस आणि एक कर्व्ड सरफेस. हा फ्लॅट सर्क्युलर आहे, हा तळाचा पण फ्लॅट आणि सर्क्युलर आहे, म्हणजे सर्कल आकाराचा आहे पण सपाट आहे. आणि हा जो मधला आहे हा कर्व्ड आहे, कर्व्ड पार्ट. ठीक आहे, तर अशा 3 सरफेसने टोटल बनलेला आहे. तर जे सरफेसेस आहेत, 3 सरफेसेस, त्यांच्या एरियाज आपल्याला काढायचे. एरियाचे फॉर्म्युलाज आहेत. सरफेस एरिया, आता हे 3 सरफेसेस आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला मधला जो कर्व पार्ट आहे, कर्व्ड सरफेस आहे, त्याच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे त्यांनी. जो फक्त मिडल पार्ट आहे, हा मधला जो सरफेस आहे ना त्याचा एरिया, मधल्या कर्व सरफेसचा एरिया. दोन बघा, पहिला जो फॉर्म्युला दिलाय तो कर्व्ड सरफेस एरियासाठी दिलाय. याच्या कर्व सरफेस एरिया म्हणजे मधला जो कर्व सरफेस एरिया त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय? जो मिडल जो सरफेस आहे मधला, जो कर्व्ड आहे, सपाट नाहीये, कर्व्ड पार्ट आहे, त्याचा एरिया जर आपल्याला पाहिजे तर फॉर्म्युला कोणता वापरायचा? तर 2πRh असा फॉर्म्युला आहे. आता आर काय आहे, एच काय आहे? तर आर म्हणजे काय माहितीये का? आर म्हणजे याची रेडियस असते. इथून हे दोन सर्कल जे आहेत ना, या दोन सर्कलची जी रेडियस आहे ती आर असते. आणि एच जी आहे ती सिलेंडरची हाईट असते. बघा, प्रत्येक सिलेंडरला एक हाईट असते, ती एच असते, ही एच आहे. जसं आता ह्याची पण एक हाईट आहे, याची पण आहे. दोन्ही जे आहेत ते सिलेंडरच आहेत, पण ह्याची जी हाईट बघायला गेली तर याच्यापेक्षा कमी आहे. हाईट कमी आहे पण याची रेडियस मोठी आहे, कारण हा सर्कल मोठा आहे बघा, याचा सर्कल छोटा आहे. हा सर्कल छोटा आहे म्हणजे याची रेडियस कमी आहे पण हाईट जास्त आहे. आणि याचा रेडियस मोठी आणि हाईट कमी. कळतंय का? हे दोन आकार, दोन्ही सिलेंडरच आहेत पण रेडियस आणि हाईट वेगवेगळी आहे त्यांची, म्हणून असे दिसतात आपल्याला, पण आकार सेमच आहे सिलेंडर. कळलं? ठीक आहे, तर सिलेंडर शेप जो आहे त्याचा कर्व्ड पार्ट म्हणजे जर पाहिजे तर 2πRh असा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. त्यानंतर आणखी सरफेस एरियाचा एक फॉर्म्युला आहे जो आहे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? तर टोटल जेवढे सरफेस आहेत त्यांचा एरिया. आता टोटल सरफेस किती आहेत, एकूण सरफेस किती आहेत सिलेंडरला सांगितले मी तुम्हाला. एकूण सरफेस किती आहेत सिलेंडरला मला सांगा बोटांनी, असं न बोलता. किती आहेत सरफेसेस? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत. किती सरफेसेस आहेत सिलेंडरला? 1 आहे, 2 आहे, 3, किती आहेत? टोटल जे सरफेसेस आहेत सिलेंडरला ते 3 आहेत, सांगितले ना.
वरचा एक फ्लॅट सरफेस, खाली पण फ्लॅट सर्क्युलर आणि मधला कर्व्ड, असे टोटल 3 सरफेसेस आहेत. आणि त्या तिन्ही सरफेसेसचा एरिया मिळून किती आहे? किती सरफेसेस आहेत सिलेंडरला? दोन सरफेसेस आहेत की 3 आहेत? 3 आहेत. बघा ना, इथे आकृतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला सरफेसेस 3 आहेत. वरचा एक आहे फ्लॅट सर्क्युलर, बेस पण फ्लॅट सर्क्युलर आहे आणि मधला कर्व, असे 3 सरफेस आहेत. बरं, म्यूट करा जरा. तर जर टोटल सरफेस एरिया म्हणजे सगळे तिन्ही सरफेसेसचा मिळून एरिया, हा कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे फक्त मधला जो कर्व्ड पार्ट आहे, हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फक्त कर्व्ड सरफेस एरियासाठी आहे. पहिला फॉर्म्युला हा फक्त कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे मधला जो सरफेस आहे ना, त्याचा एरिया आपल्याला जर हवाय तर 2πRH म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. त्याच्यामध्ये फक्त मधला जो सरफेस आहे त्याचा एरिया मिळतो. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मध्ये तिन्ही सरफेसचा मिळून एरिया असतो. म्हणजे वरचा, मधला कर्व्ड आणि तळाचा, असा तिन्ही सरफेसेसचा मिळून एरिया याच्यामध्ये 2πRH+R. हा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपल्याला तिन्ही जे सरफेसेस आहेत त्याचा टोटल एरिया, तिघांचा मिळून एरिया आहे हा फॉर्म्युला. आणि हा फक्त कर्व्ड पार्ट जो आहे मधला त्याचा एरिया. कळतोय फरक? कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे मधला जो सरफेस आहे त्याचा एरिया, आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे तिन्ही सरफेसेस जे आहेत सिलेंडरचे त्याचा मिळून एरिया. ठीक आहे. तरी हे जे दोन फॉर्म्युलाज आहेत, हे दोन फॉर्म्युलाज पाठ करायचे, सॉल्व करायचे आहेत. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2πRH and total surface area of cylinder is equal to 2πR bracket H plus R. Curved surface area of cylinder is equal to 2πRH. कर्व्ड सरफेस एरिया जर विचारलाय तर 2πRH असा फॉर्म्युला वापरा. आणि टोटल सरफेस एरिया जर विचारलाय तर 2πR ब्रॅकेट H+R. आणखी एक एरियाचा फॉर्म्युला आहे ह्याचा, ज्याला आपण बेस एरिया असं म्हणतो. बेस एरिया ऑफ सिलेंडर. आता बेस जर बघायला गेलं तर त्याचा बेस जो आहे तो आहे सर्कल. तो आहे की नाही फॉर्म्युला बघते मी, मग तुम्हाला देते. बेस जो आहे ना सिलेंडरचा, त्याचा बेस जो आहे तो सर्कल आहे. आणि बेसचा एरिया जर विचारला, नाहीये, ठीक आहे, चल, नाहीये. हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यावरून आपल्याला सम्स आहेत. आपल्याला हे सॉल्व्ह करायचं 16.2. ठीक आहे. जो कर्व्ड सरफेस एरिया आहे त्याचा फॉर्म्युला, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πRH आहे. कर्व्ड सरफेस एरिया 2πRH. कर्व्ड सरफेस एरियासाठी 2πRH असा फॉर्म्युला आहे. आणि टोटल सरफेस एरियासाठी 2πR ब्रॅकेट H+R असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, प्रॅक्टिस सेट 16.2 बघा. फर्स्ट क्वेश्चन, इन each example given below, radius of base of a cylinder, म्हणजे रेडियस दिलेली आहे सिलेंडरची, and its height आणि हाईट आर गिवन, दिलेले. रेडियस पण दिले, आर पण दिले, आणि हाईट म्हणजे एच पण दिलेली आहे. रेडियस साठी आर आपण डिनोशन वापरतो आणि हाईट साठी एच.
Then find the curved surface area and total surface area. दोन्ही फाइंड आउट करायचे. कर्व्ड सरफेस एरिया पण आणि टोटल सरफेस एरिया सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. रेडियस आणि हाईट आपल्याला गिवन आहे, दिलेली आहे. रेडियस पण दिले, हाईट पण दिले आणि आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता काय नाही, रेडियस हाईट गिवन आहे, मग त्या घ्यायच्या आणि फॉर्म्युला टाकायच्या फॉर्म्युलामध्ये आणि करायचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जे काय. पहिल्या सम मध्ये आपल्याला रेडियस जी दिलेली आहे, पहिल्या सम मध्ये रेडियस जी गिवन आहे, पहिला सम बघा, रेडियस 7 सेंटीमीटर आहे आणि हाईट 10 सेंटीमीटर आहे. रेडियस 7 सेंटीमीटर आणि हाईट जी आहे. आता आपल्याला पहिलं फाइंड आउट करायचं कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2πRh. त्याच्यात व्हॅल्यू टाकू आपण 2πRh मध्ये. पहिला 2 ऍज इट इज 2. ठीक आहे. पाय 22/7 आहे. R 10 आहे. मी व्हॅल्यू पुट डाऊन केलं कारण मला हा फाइंड आउट करायचा कर्व्ड सरफेस एरिया. मग राईट साईडला सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, तर राईट साईडला पुट केल्या. आता हा 7 आणि हा 7 जाणार कारण दोन्ही पण 7 असल्यामुळे 7च्या टेबलने 7ने त्यांना डिवाइड होणार. 7 1 जा 7, 7 1 जा 7. आता राहिलं 2 इंटू हा 1 नाही घेतला तरी चालेल, इंटू 10. याचं मल्टिप्लिकेशन सांगा तिघांचं. 2 इंटू 22 इंटू 10 करा मल्टिप्लाय आणि सांगा मला आन्सर किती येणार एरिया स्क्वेअर सेंटीमीटर. वया आहेत सगळ्यांकडे? मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 22 इंटू 10 किती येणार मल्टिप्लिकेशन सांगा बघू दे मला. या तिघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार तेवढं स्क्वेअर सेंटीमीटर तुमचं कर्व्ड सरफेस एरिया असणार आहे. कर्व्ड सरफेस एरिया सांगा बघू द्या मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 22 इंटू 10 किती येणार मल्टिप्लिकेशन? करा हा गुणाकार.
एवढा वेळ लागतो हे मल्टिप्लिकेशन करायला? सांगता का उत्तर कोणीतरी? किती येणार? 2 इंटू 22 44 होणार. 2 इंटू 22 44 होणार आणि 44 इंटू 10 440 स्क्वेअर सेंटीमीटर हा कर्व्ड सरफेस एरिया आहे. ठीक आहे, आवाज नाही येत आहे तुमचा. आता आपल्याला टोटल सरफेस एरिया सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. तर टोटल सरफेस एरियासाठी त्याचा फॉर्म्युला आपण वापरूया. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर टोटल सरफेस एरिया. मगाशी आपण कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट केला. दोन्ही एरिया फाइंड आउट करायच्यात आपल्याला. कर्व्ड सरफेस एरिया पण फाइंड आउट करायचा आहे आणि टोटल सरफेस एरिया पण. कर्व्ड सरफेस एरिया आपण फाइंड आउट केला 2 पाय आर एच ने. आता टोटल सरफेस एरियासाठी 2 पाय आर ब्रॅकेट एच प्लस आर हा फॉर्म्युला वापरायचा. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकू. पहिलं 2 आहे तर 2 मी तसाच लिहिणार. त्यानंतर पाय आहे, पायची व्हॅल्यू 22/7 आहे. त्यानंतर आर आहे, आर 7 आहे, 2 इंटू 7 करणार आणि परत इंटू आहे. इथे इंटू म्हणजे इथे आर मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि एच प्लस आर. आता एच 10 आहे आणि आर 7 आहे. 10 प्लस 7 करायचं. ठीक आहे. आता पुन्हा इथे हा 7 आणि हा 7 वजा 7 7 वजा 7 कॅन्सल होणार. इथे राहणार 2 इंटू 22 इंटू हे 1 राहिलाय तो नाही लिहिला तरी चालेल इंटू या ब्रॅकेटचं ऍडिशन करायचं. 10 प्लस 7 10 प्लस 7 17 येणार. आता या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 इंटू 22 इंटू 70 हा तुमचा टोटल सरफेस एरिया होणार. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता 2 इंटू 22 44 होणार. 44 इंटू 70 748 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा टोटल सरफेस एरिया आहे. म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया जो होता तो 440 स्क्वेअर सेंटीमीटर आला आणि टोटल सरफेस एरिया जो आहे तो 748 स्क्वेअर सेंटीमीटर. आता टोटल सरफेस एरिया म्हणजे तिन्ही सरफेसचा मिळून एरिया ना, म्हणून तो जास्त असणार. कर्व्ड सरफेस म्हणजे फक्त मधला जो कर्व्ड पार्ट आहे त्याचा एरिया असतो म्हणून तो छोटा असणार. ठीक आहे. आता पुढचं बघा सम. दुसरं पॉइंट वाला आपण घेऊ. ठीक आहे. सेकंड वाला जो सम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर 1.4 दिलेला आहे. आर 1.4 सेंटीमीटर आणि एच 2.1 सेंटीमीटर. आर इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर आणि एच जो आहे तो 2.1 सेंटीमीटर गिवन. आता इथे पण आर आणि एच दिले आणि आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया हेच फाइंड आउट. फॉर्म्युला वापरणार. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल एच, कारण कर्व्ड सरफेस एरिया. आता याच्यामध्ये 2 च्या जागी 2, पायची व्हॅल्यू 22/7
आर ची व्हॅल्यू 1.4 आहे आता आणि एच जो आहे तो 2.1 आहे. ठीक आहे. आता इथे हा जो 7 केलं, आता इथे 1.4 आहे, 1.4 आहे किंवा 2.1 पण आहे. आता या दोन्ही नंबर मधला जर पॉइंट काढून टाकला आपण तर हे 14 होतील, हे 21 होतील. आता हे दोन्ही नंबर 7च्या टेबल मधलेच आहेत. म्हणजे या 7ने हा जो डिनॉमिनेटर मधला 7 आहे त्या 7ने या 1.4 ला पण डिवाइड होईल, 2.1 ला पण होऊ शकतो. फक्त पॉइंट मध्ये आन्सर येणार. कारण 7.7ने जर 1.4 ला जर डिवाइड केलं तर पहिलं डिव्हिजन आपण 0चं करणार. 1.4 पहिला हा 1 घेतो ना आपण, मग 1 मधून मायनस होणारा कोणता नंबर नाहीये 7च्या टेबल मध्ये, 1. आणि मग नंतर पॉइंटच्या पुढचे 4 खाली घेतो, मग इथे पॉइंट द्यायचा असतो आणि मग 7 2 जा 14 म्हणजे 0.2 येणार. 2 नाही येणार कारण ते 14 नाहीये. 14 असतं तर 2 आलं असतं. मग इथे 7 ने मी 7 1 जा 7 आणि 7 ला 1.4 ने 1.4 ला 7 ने डिवाइड केलं तर 0.2 आन्सर येतं. मग आता खाली काय 1 राहिला, वरती काय काय राहिलंय, 2 राहिलंय, 22 राहिलंय, 0.2 राहिलंय आणि 2.1 राहील, असे नंबर राहिले. आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं माहितीये का? मल्टिप्लिकेशन तुम्ही पॉइंट नाहीये असं समजायचं. असं समजा की याच्यामध्ये कशालाच पॉइंट नाहीये, डेसिमल पॉइंट नाहीये, असे नंबर घ्या. 2 × 22 आणि 0.2 म्हणजे 2 घ्या आणि 2.1 म्हणजे 21 घ्या. या चौघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन जे येईल ना त्याच्यानंतर आपण पॉइंट देऊ त्या आन्सरला. कारण आधी तुम्हाला पॉइंट कडे लक्ष देण्याची गरज नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये पॉइंट आधी बघायचे नसतात. एकदम सगळं मल्टिप्लिकेशन करून झाले, आधी फक्त नंबर कोणते ते बघायचे. मग आता 2 × 22 44 होणार, 44 × 2 88 होणार, 88 ला 21 ने आपण मल्टिप्लाय करू. 88 × 21 ते 21 8 168 होतात. वन 1848 येणार. 1848 आलं. आता याला पॉइंट द्यायचंय. पॉइंट देताना दोन ठिकाणी पॉइंट आहे बघा. इथे पण या नंबर मध्ये पण पॉइंट आहे, या नंबर मध्ये पण. इथे पॉइंट नंतर एक आहे डिजिट, इथे पण पॉइंट नंतर एक. पॉइंटच्या पुढचे डिजिट मोजायचे. इथे एक आहे, इथे एक आहे, म्हणजे टोटल 2 झाले. इकडचा एक, इकडचा एक. त्यामुळे आता जो आन्सर आलाय ना त्या आन्सरला 2 नंबर 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. म्हणजे हा एक डिजिट सोडायचा आणि हा एक डिजिट राईट कडून सोडायचा आणि इथे पॉइंट द्यायचा. एवढा स्क्वेअर सेंटीमीटर तुमचा कर्व्ड सरफेस एरिया येतो. मल्टिप्लिकेशन मध्ये आधी पॉइंट कन्सिडर नका करू. डिव्हिजन मध्ये करावा लागता. डिव्हिजन मध्ये आधी आपण पॉइंट कुठे द्यायचा हे कळलं पाहिजे. कारण डिव्हिजन मध्ये जर 1.4 ला पहिला मी 0चं डिव्हिजन करणार आणि मग पॉइंटच्या पुढचा 4 खाली घेतला की इथे पॉइंट नंबर आपण खाली घेतो तेव्हा वरती पॉइंट आपल्याला डेसिमल पॉइंट देणं गरजेचं असतं. मग हा तुमचा झाला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता पुढे मल्टिप्लिकेशन जे आहे ते तुम्ही मला करून दाखवायचंय. मी हे आता करून दाखवलं पॉइंट वाला मल्टिप्लिकेशन. आता पुढचं तुम्ही मला करून दाखवायचंय टोटल सरफेस एरिया मध्ये. आता टोटल सरफेस एरिया पण फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर चा फॉर्म्युला काय आहे सांगा. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे सांगा. आपण मगाशी लिहिलेलं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर चा फॉर्म्युला काय आहे. दोन्ही फॉर्म्युलाज लर्न करायचे आहेत. कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला 2πRh
आणि कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर ब्रॅकेट एच प्लस आर. हा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे. बघा जसा जसा डायग्राम बदलतो, डायग्राम वेगळा त्याचा फॉर्म्युला वेगळा. तुमचं जर क्युबॉइड आहे तर क्युबॉइडचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला वेगळा. क्यूब आहे त्याचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला वेगळा. सिलेंडर, आता इथे सध्या आपलं सिलेंडरचं चाललेलं आहे. आपल्याला वेगवेगळ्या डायग्रामचं एरियाचे फॉर्म्युला आहेत, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता की कुठला टोटल सरफेस एरियाचेच फॉर्म्युला 3-4 आकृत्यांसाठी दिलेले. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आहे. आता आपल्याला सध्या सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे आणि सिलेंडरच्या टोटल सरफेस एरियासाठी फॉर्म्युला आहे 2 पाय आर ब्रॅकेट एच प्लस आर. आता याच्या व्हॅल्यू टाकूया आपण. सगळ्या व्हॅल्यूज पुट डाऊन करायच्या याच्यामध्ये. पहिला 2 आहे तर 2 च्या जागेवर 2 येणार. त्यानंतर पाय आहे, पायच्या जागेवर पायची व्हॅल्यू 22/7 येणार. त्यानंतर आर आहे, आर ची व्हॅल्यू 1.4 आहे आणि इंटू ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये एच प्लस आर. एच आहे 2.1 आणि प्लस 1.4 आर आहे. अशा व्हॅल्यूज मी पुट डाऊन करणार आहे. आता इथे काय करायला लागेल, आधी ऍडिशन करूया आपण. ब्रॅकेटचं ऍडिशन करू आपण आधी. 2 into 22/7 into 2 into 22/7 into 1.4 into या ब्रॅकेटला जर ऍड केलं, ऍडिशन पॉइंटचं करताना पॉइंट खाली पॉइंट द्यायचा असतो. म्हणजे पहिल्या नंबरचा दशा पॉइंट डेसिमल पॉइंट हा दुसऱ्या नंबरच्या पण डेसिमल पॉइंटच्या खाली यायला पाहिजे. बरोबर. 5 इथे पॉइंट येणार आणि इथे 3 म्हणजे 3.5. आता इथे 1.5 आणि 3.5 दोन्ही पण नंबर 7 ने डिव्हिजिबल आहेत. 7च्या टेबल मधले. 1.4 म्हणजे 14 आहेत, 3.5 म्हणजे 35 आहे. ते नंबर 7 ने डिव्हिजिबल. मग 7 ने या दोघांपैकी कोणालाही तुम्ही डिवाइड करू. 7 1 जा 3.5 ला करायचं आहे तर पहिला 0चं डिव्हिजन होणार, कारण 3 मधून जाणारा टेबल मधला कुठला नंबर नाही. आणि मग जेव्हा 5 खाली येणार तर 5 जे आहे ते पॉइंटच्या पुढचे 5 आहेत, तर इथे पॉइंट द्यायचा असतो. आणि मग 7 5 चा 35 म्हणजे 0.5 आन्सर. आता राहिलं काय काय बघा, वरती 2 राहिलंय, 22 राहिलंय आणि 0.5 राहील. आता या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग अशी मी सांगितलं की मल्टिप्लिकेशन करताना पॉइंट आधी कन्सिडर करायचे नाही, आधी फक्त नंबर बघा. 2 आहे, 22 आहे, हा 1.4 म्हणजे 14 पकडा आणि हा 0.5 म्हणजे 5 करा कन्सिडर. यांचं आता मल्टिप्लिकेशन करा. यांचं तिघांचं चौघांचं मल्टिप्लिकेशन. 2 into 22 into 14 into 5. सांगा मला किती गुणाकार येतो यांचा चौघांचा. 2 into 22 into 14 into 5. गुणाकार सांगा यांचा किती येणार. करा सगळ्यांनी गुणाकार. 2 गुणिले 22 into 22 into 14 into 5. पहिलं 2 into 22 करा, याचं मल्टिप्लिकेशन 44 येणार. आणि या दोघांचं किती येणार, 14 5 जा 70 येणार. आता या दोघांना परत मल्टिप्लाय करा. 44 into 70
उत्तर सांगा मला पटकन सगळ्यांनी. किती येणार मल्टिप्लिकेशन? आलं मल्टिप्लिकेशन? किती आलं? हा बरोबर, 3080. व्हेरी गुड. आता 3080 आलं मल्टिप्लिकेशन. पण आता आपल्याला पॉइंट पण द्यायचंय, कारण आपल्याला ओरिजिनल नंबर जे होते त्याच्यामध्ये पॉइंट आहे, डेसिमल पॉइंट. मग आन्सर मध्ये आलं पाहिजे डेसिमल पॉइंट, पण ते लास्टला द्यायचं, मल्टिप्लिकेशन करताना नाही द्यायचं. मग डेसिमल पॉइंट आता कुठे देणार? तर इथं पण पॉइंट नंतर एक डिजिट आहे, दोन ठिकाणी पॉइंट आहे. एक इथे पॉइंट आहे 1.4 मध्ये आणि 0.5. इथे पण डेसिमल नंतर एक नंबर आहे, इथे पण एक नंबर आहे, म्हणजे टोटल 2 नंबर. इथे 2 नंबर सोडायचे राईट कडून. लेफ्ट कडून नाही सोडायचे, लेफ्ट कडून नाही, इकडून इकडून सोडायचे, राईट साइड कडून 2 नंबर. कारण 2 संख्या आहे ना पॉइंट नंतर, त्यामुळे 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचे. म्हणजे 30.80 होणार. स्क्वेअर सेंटीमीटर एवढा तुमचा काय आहे? टोटल सरफेस एरिया आहे. तुमचा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आहे 30.80. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर स्क्वेअर सेंटीमीटर. आता पुढचं पण गणित तशीच आहे, सेम फॉर्म्युला यूज करायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायचं. आता थर्ड वाला आर तुम्हाला 2.5 सेंटीमीटर दिला आणि एच 7 दिलेला आहे, 7 सेंटीमीटर. तर हे एक गणित आपण बघूया, त्याच्यात पण आपल्याला कर्व फाइंड आउट करायचा आहे. आर तुम्हाला दिलेला आहे आर 2.5 सेंटीमीटर आणि एच दिलेला आहे 7 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये कर्व्ड सरफेस एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरायचा. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर एच. 2 पाय आर तुम्हाला 2.5 गिवन आहे आणि एच 7 आहे. ठीक आहे, तर इथे 7 1 जा 7, 7 ने 7 ला डिवाइड होता. मग राहणार काय? 2 इंटू 22 इंटू 2.5. आता या तिघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि मला आन्सर सांगा. पॉइंट आधी कन्सिडर नका करू. आधी असं समजा की 2.5 नाहीये तर ते 25 आहेत आणि मल्टिप्लिकेशन करा. आन्सर आल्यानंतर आपण पॉइंट देऊया. याचं मल्टिप्लिकेशन करा. त्यातलं 2 इंटू 22 44 होणार आणि इंटू हे 25. 45 इंटू 25 करा, किती होतात मला सांगा आन्सर. 44 इंटू 25. किती आन्सर आलं? 44 इंटू 25. मल्टिप्लिकेशन करा सर्वांनी. बरोबर.
आता याला आपल्याला पॉइंट द्यायचंय. पॉइंट नंतर एकच नंबर आहे. मग इथे राईट कडून एक नंबर सोडून पॉइंट द्यायचंय. एवढं स्क्वेअर सेंटीमीटर तुमचा एरिया असेल. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया तुम्ही फाइंड आउट करा. टोटल सरफेस एरिया जसं आधी आपण फाइंड आउट केलं तसंच टोटल सरफेस एरिया. ठीक. 2 पाय आर ब्रॅकेट एच प्लस आर याच्यात व्हॅल्यू टाका आणि टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचे. हा तुम्हाला होमवर्क आहे. बाकीची सगळी गणितं होमवर्क मध्ये करायची आहे. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. बाय. हॅव अ नाईस डे. बाय.